सर, माझं नाव शीतल सय्यद आहे. मी माझी नागपूरवरून 15 वर्ष नागपूरला ड्युटी केली व माझी बदली मागच्या वर्षी लातूर परिमंडळ अंतर्गत केज ग्रामीण येथे झालेली आहे. मला माझ्या ड्युटीला पूर्ण 1 वर्षाचाही कालावधी व्हायलाच आहे. तर तिथे काम करत असताना महावितरणचा मोठ्या प्रमाणात महसूल गोळा करणे, थकीत महसूल व वीज चोऱ्या पकडणे हे माझं प्रथम कर्तव्य मी पार पाडलेलं आहे व त्यासाठी मला बराच काही राजकीय दबाव आलेला आहे. तिकडे केजला काम करत असताना इल्लीगल कामं, इल्लीगल रोहित्र स्थानांतरण, इल्लीगल पोलची शिफ्टिंग असे बरेचसे कामं तिकडे इल्लीगल असताना मी प्रत्येक अनधिकृत कामांची माहिती वरिष्ठांना दिलेली आहे. परंतु मला हे कामं दिसते, पण याच्या अगोदर आमचे जे अधिकारी होते त्यांना ते कधीच दिसलं नाही व या सर्व गोष्टीची पाठराखण करायची आमचे अधिकारी श्री मिनाजुद्दीन सय्यद. ते प्रत्येक गोष्ट राजकीय नेत्यांना सांगायचे व त्यांच्यामार्फत माझ्यावर दबावतंत्र यूज करण्याचा हा प्रकार सर्व चालला होता. यानंतर मी प्रत्येक गोष्ट कागदावर घेणं चालू केली व एकूण एक अनधिकृत कामांची माहिती खालच्या ऑफिसपासून म्हणजे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांच्यापर्यंत पोहोचली आहे. पण आज तो गए त्या याच्यावर एकही कारवाई झालेली नाही व त्याचं कारवाईचं एक स्वरूप असं झालं की माझी प्रशासकीय बदली करण्यात आली, जी पूर्णपणे अनधिकृत आहे. प्रशासकीय बदली करण्याच्या अगोदर मला त्यांनी सांगायला पाहिजे होतं माझा गुन्हा काय आहे. सर, प्रशासकीय बदली ही 3 वर्षाच्या कालावधीनंतर होते किंवा त्याचा एक मुख्य हे आहे की जर तुम्ही एखाद्या कर्मचाऱ्यावर प्रशासकीय बदली करता तर त्याच्यावर पहिले तुम्ही त्याच्यावर कारवाई करा, त्याला चार्जशीट द्या, त्याच्यावरती चार्जशीट फायनल करा, त्याला दंड स्वरूपी तुम्ही ती प्रशासकीय बदली करा. पण असंही माझ्यासोबत झालेलं नाही आहे. तरी देखील फक्त काही राजकीय नेत्यांच्या दबावामुळे ही बदली करण्यात आलेली आहे. मी मुख्य अभियंता यांना जेव्हा काल उपोषणाला बसली, 18 तारखेला सर ऑर्डर निघाली रात्री 12 वाजता, 19 तारखेला पहाटे 2 वाजता ती अपलोड झाली व सकाळी 6 वाजता मी व्हॉट्सअपला बघितली. ऑर्डर मला बदलीची अधिकृतपणे हातात मिळाली नाही. तरी देखील मी विचारायला आली साहेबांना की साहेब का बरं माझी बदली झाली हो. साहेबांनी काही सांगितलं नाही, मला काहीही सांगितलं नाही व सर्वांनी कानाडोळा केला. सर, त्या कारणाने मला रिलीव्ह पण केलं. मग शेवटी एक महिला म्हणून मी कुठं जाणार. माझ्या मिस्टरांना 2 महिन्यापहिलेच हार्ट अटॅक आलेला आहे. त्या कारणानं एक महिला म्हणून मी इथं उपोषणाला बसली आहे व आपण सर्वांना मदत मागत आहे की महिला म्हणून माझी मदत करा. साहेब, एकच बोलायचं आहे की आपल्याला माणूस म्हणून तुकाराम मुंडे आवडतो, बाई म्हणून का बरं नाही आवडत शीतल सय्यद. एक तुकाराम मुंडेचं दुसरं स्वरूप शीतल सय्यदी राहू शकते. प्लीज मला मदत करा. भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी एक बदली करण्यात आलेली आहे. यस सर. काय सांगायचं? यस सर, आमच्याकडे मी सर्व प्रकार सांगितल्यावर आमचे जे अधिकारी होते सय्यद मिनाजुद्दीन यांचे काही कारनाम्यांचे मी पुरावे आणि अजून काही पुरावे, काही राजकीय नेत्यांचे पुरावे हे सर्व कागदावर घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचवले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर त्यांच्यावर काहीच कारवाई केलेली नाही, पण त्यांना वाचवण्याचा नेहमीच प्रयत्न केला. माझ्या पूर्ण ध्वनिफीत व पूर्ण पत्र आहे माझ्याकडं त्यांना दिलेले. त्यांच्यावर आजवर काहीच कारवाई झालेली नाही आहे. परंतु माझ्यावर साहेब यांनी प्रशासकीय, याचा अर्थ काय आहे की त्या अधिकाऱ्यामार्फत राजनेत्यापर्यंत काही पोचत असेल किंवा राजनेत्यामार्फत अधिकाऱ्यांमार्फत वरच्या अधिकाऱ्यांना काही पोचत असेल, त्याकरता हे सर्व अत्याचार चालवलं आहे. मी साहेबांना खूप विनंती केली हो साहेब, खूप विनंती केली की बाई मी लेडीज आहे, प्लीज माझा मॅटर कन्सिडर करा. पण ते कोणीही ॲग्री करायला तयार नाही. मला म्हणे तुम्हाला उपोषणाला बसायचं, तुम्ही बसू शकता, आम्ही नाही करू शकत. मुख्य अभियंता यांच्याशी काय आपली काही बोलणं? हो साहेब, काल मी जेव्हा सकाळपासून उपोषणाला 1 वाजेपासून बसली, त्याच्यानंतर मुख्य अभियंता 9 वाजता जवळपास आले. त्यांनी मला समजवलं, त्यांनी मला हेच सांगितलं की बदली माझ्या फायद्यासाठी झाली आहे. साहेब, एका महिलेला त्रास देऊन हा कोणता फायदा आहे की मी एक 550 किलोमीटर आलेली महिला, माझी बदली त्यांनी अजून नवीन ठिकाणी केली. त्यांना दाखवलं माझ्या मिस्टरांना अटॅक आलेला आहे साहेब, व त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे. इथे माझं कोणीच परिचयाचं नाही, पण त्यांनी ते म्हटलं की नाही आम्ही रद्द नाही करू शकणार. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आठवले साहेबाचा तालुका अध्यक्ष आहे, सुनील हिरवे. आणि आमचे आदरणीय ज्येष्ठ नेते संदीपानजी हजारे यांना पण सय्यद मॅडमचा सत्कार केलेला आहे ऑफिसला की नंबर 1 सय्यद मॅडम काम करतात, कोणाच्या दबावाला घाबरत नाहीत, कोणाचा चहा पित नाहीत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही आमचे आदरणीय संदीपानजी हजारे यांच्या हस्ते भव्य सत्कार मॅडमचा केलेला आहे. आणि हे अधिकारी जी महावितरणचे आहेत हे सगळे अधिकाऱ्याशी म्हणजे राजकारणाशी जोडलेले आहेत. आणि मॅडमवर हा घोर अन्याय झालेला आहे. मॅडमना इतका म्हणजे या महावितरणचा फायदा करून दिलेला आहे
की त्या अधिकाऱ्याला माहिती आहे आणि मॅडमला त्रास देण्याचा आल्यापासून मॅडमला म्हणजे हे आकडे फुकट वीज चोरी करू द्या असं राजकीय पुढारी दबावात आणि मॅडम दबावाला बळी पडलं नाहीत. त्याच्यामुळे ह्या महिला मॅडम तुकाराम मुंडेसारख्या डॅशिंग मॅडम त्यांच्यापेक्षा डॅशिंग मॅडम आहेत, पण इतकं राजकीय पुढाऱ्यानं ह्या मॅडमचा बळी दिलेला आहे. तर आम्ही आठवले साहेबाकडे सुद्धा मॅडमला घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार. मॅडमला अन्याय झाला आहे, बदली तात्काळ केली, 2 वर्ष मॅडमची बदली होत नाही. मॅडमनं पोलीस कुणी नसताना जीवा धोक्यात घालून संध्याकाळी आकडे तोडले, वीज चोरी करणारा लगाम बसविला आणि त्याच्यामुळं राजकीय आमदाराने ह्यांना आमच्या मॅडमचा, आम्ही युतीत असलो तरी आम्ही सत्कार केला मॅडमचा, मॅडमची बदली करू नका. तरी मॅडमवर अन्याय झालेला आहे, मॅडमला न्याय भेटावा नसता आम्ही रस्त्यावरली लढाई लढणार आहेत. तहसीलला आम्ही मोर्चा काढणार आहेत. भव्य मॅडमला न्याय भेटला पाहिजे. सय्यद मॅडम ह्या 1 रुपयाचा भ्रष्टाचार दाखवा. आम्ही जे म्हणेल ते चहा प्यालेल्या नाहीत मॅडम कुणाचा. एवढं बोलतो. जय भीम जय भारत.